नको का खिडकीला काय आता करावं लागतं. उद्या केलेलं परवडन. नमस्कार मंडळी. तर आज माझ्या आजोबांचं वर्षश्राद्ध होतं, त्याच्यामुळे घरी पण पोळ्याच बनवायच्या होत्या. इथं बनवून तर झालं होतं, सकाळीच आमटी भजे आणि मम्मीच्या पोळ्या बनवायचं चाललं होतं. आणि आज धोंडे जेवणाला पण जायचं होतं माझ्या मामाच्या घरी, कारण आता वर्षश्राद्ध आजोबा वारल्यामुळं आम्हाला घरी काय धोंडे वगैरे करायचे नाहीत, म्हणून तिकडंच जायचं आहे मामाच्या घरी. आणि मग जेवण वगैरे करून इथे पण पोळ्याच खाल्ल्या आणि तिकडे पण पोळ्याच खायला जायचंय. तर निघालो होतो. मम्मीच्या घरून 1 तास लागतो मामाच्या घरी जायला. श्रीगोंद्याला आहेत माझे मामा, तिथं आम्ही आता दिवस जाणारच आहे. सगळे पाहुणे वगैरे येणार आहेत, धोंडे खाणार आणि मग आमच्या घरी जाणार आहेत. तर चला मग पाहूया मामाचं घर माझ्या. इथं पहा, आता गावाला धोंडे जेवण म्हटलं ना, खूप साऱ्या लोकांना बोलवतात. आणि इथं आहे ना, आपला कुरडे करायचा जो सोऱ्या असतो ना, ते मशीन बारीक करायचा, तर त्यानेच कुरड्या करत होते, चीक दळायचा सोऱ्याने. आणि साहेब झोपले होते आमचे, आणि हे काही चिलेपिलांचं असंच या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात चाललं होतं. आणि बाकी काय नाही. मग हेच यांच्या गप्पा ऐका आता, ह्या आज्यांच्या माझ्या. अर्ध्या आयुष्य गेलेला आहे त्याला प्रपंचात झालेला नाही. त्यांचा मामा सासरा ना, मग मामा सासरा म्हणा, मग तिचं मामा सासरा किंवा मामा सासरा किती तसं गेलेले अर्ध्या आयुष्य गेले त्यांना का त्यांनी केलेलंच नाही काही. आणि इकडे यांच्या पण पोळ्या चालू होत्या, खूप जास्त करायच्या होत्या, म्हणजे दोन्हीकडे त्याच्यामुळं चूल मांडल्या होत्या आणि दोन्हीकडे पोळ्या चालू होत्या. आणि इथं निवद भरून रेडी होते. कळवायला बरोबर हे कुठं मग हे आता परड्याला भरून ठेवले एका ताटात. काय काय बाळा, झोप आली? चल, खरं का खोटं काय कळत नाही. धोंड्याबरोबरच परड्या पण भरायच्या होत्या, तर त्याचंच हे चालू होतं. आरती घेत होते. तुम्ही पण ऐका, छान वाटतं ऐकायला हे गाणी. कोणी हळद लावा, कोणी कुंकू लावा, कोणी हळद लावा, कोणी पीठ वाळा, कोणी दोघा वाळा, कोणी पाचगणी जग परड्या भरोनी, पाचगणी जग परड्या भरोनी. माझ्या घरी पावली पावली आंबाली, माझ्या घरी पावली. परड्या भरून झाल्या आणि इथं सगळ्यांना जेवायला बसवलं होतं. आणि जेवण चालू झाले होते. काय पोळ्याच होते, इथे पण पोळ्या होत्या. मला तर आपलीचा साधी भाजी भाकरी खाऊ वाटत होती, कारण मी सकाळी पण मम्मीच्या घरून पोळ्याच खाऊन आले होते. पण खाल्ले परत बसल्यावर पोळ्या. आणि छान झाला होता सगळाच स्वयंपाक. आणि आमटी तर खूप आवडली मला, लिंबू पिळून 2दा घेतली मी. प्यायला पण आवडते मला आणि खायला पण. आणि अशी जास्त आमटी करायची असल्यावर चुलीत एकदम कांदा वगैरे भाजून छान अशी मटणासारखीच लागत होता रस्सा. खूप छान झाली होती. कटाची आमटी होती ना, कटाची आमटी तर छानच लागते. आता तिकडून यायला संध्याकाळ झाली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फ्लॅटचं काम पाहायला आलो होतो. गॅलरी गॅलरी मेन गॅलरी. बाई कुठं आलं? डोसा खायला आलं? डोसा खायला आलं? मग दुसरीकडे कुठं? आता आपण बारामतीला जेव्हा येऊ ना, मग येऊ दुसरीकडे. हा चालेल. नाही काय करावं, रस करावं काय.
चपात्या करावं लागतं. उद्या बारामतीवरून रिटर्न आलो आणि थोडा आराम केला आणि 4 वाजता असं एकदम आभाळ आलं होतं, पावसाचं वातावरण झालं होतं आणि बाहेर आमच्या साहेबांचं खेळायचं चालू होतं. विजा पण खूप चमकत होत्या, वारं सुटलं होतं आणि फायनली पाऊस आलाच. हा पहिला पाऊस होता आणि चांगला पाऊस येऊन गेला. भारी वाटलं, म्हणजे एवढं गरम होतं ना गावाला, या पावसाने सगळीकडे थंड थंड हवा चालू झाली होती आणि वातावरण पण शांत झालं.